ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका काल संपन्न झाल्या। ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली ताकद ही अक्षरशः पणाला लावली होती। मात्र निवडणुकीचे निकाल काय येणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निकालांना अवघे काही तास बाकी राहिलेले असताना नेमके निकाल काय असणार, ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहातलं चित्र काय असणार हे आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। ठाणे महानगरपालिकेचा लोकल चॅनलचा सर्वे कदाचित हा ठाणे शहरातील लोकल चॅनलच्या इतिहासातला पहिला सर्वे असणार आहे। आम्ही हे सगळे सर्वे आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात। अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 02225304837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या जवळपास प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या नागरिकांशी, त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी, त्या ठिकाणच्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांशी आणि ऑफकोर्स जे त्या ठिकाणी इच्छुक होते त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न आम्ही केला होता। या माध्यमातून एक जे काही ब्रॉड पिक्चर आमच्यासमोर तयार झालं होतं ते आपल्यापर्यंत मांडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। ठाणे महानगरपालिकेच्या काल झालेल्या निवडणुकीमध्ये, काल झालेल्या मतदानामध्ये 58% एवढं मतदान झालं आहे। गेल्या निवडणुकीमध्ये मतदानाची ही आकडेवारी होती 53%। त्यामुळे या 53% आणि 58% मधला 5% फरक जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। 5% वाढलेलं जे मतदान आहे हे संपूर्णपणे गेम चेंजर असेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। 5% मतदान ज्यांनी केलं आहे हे नेमके कोण आहेत, हे कुठल्या वयोगटातले आहेत हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। हे कुठल्या वयोगटातले आहेत, कुठल्या भाषेचे आहेत, त्याचप्रमाणे ठाणे शहरातल्या कुठल्या भागातून जास्तीत जास्त मतदान झालेलं आहे हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। एकंदरीतच यंदा पहिल्यांदाच वेगवेगळ्या गृहसंकुलांमध्ये मतदान केंद्र तयार करण्यात आली होती, त्यामुळे देखील टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्याचप्रमाणे यंदा अनेक ठिकाणी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी, काही ठिकाणी चौरंगी देखील लढती झाल्या होत्या। काही ठिकाणी अपक्ष उमेदवार देखील स्ट्रॉंग होते आणि या सगळ्याचा परिणाम वाढलेल्या मतांवर झालेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। कारण नॅचरली ज्या वेळेस एखाद्या मतदारसंघामध्ये चौरंगी लढती होतात त्यावेळेस जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी उतरवण्याचा प्रयत्न होतो आणि त्याच्यामुळे मतदानाची टक्केवारी आपल्याला वाढलेली दिसून येते। कदाचित हेच कारण असावं की जे 5% वाढलेले आहेत याचं कारण ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी दुरंगी तिरंगी लढती झालेल्या आहेत आणि याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यामध्ये झालेला आहे। मग आता प्रश्न असा पडतो की सभागृहातलं नेमकं चित्र काय असणार आहे। आपण एकेका पक्षानुसार जाऊया। सर्वप्रथम शिवसेना। शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचा बालेकिल्ला, दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा, अशा प्रकारच्या घोषणा शिवसैनिकांकडून नेहमीच देण्यात येतात आणि ते खूप मोठ्या प्रमाणात खरं देखील आहे। कारण ज्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचं जाळं, ज्या प्रमाणामध्ये डेडिकेटेड कार्यकर्ते शिवसेनेकडे आहेत ते
इतर पक्षांकडे फार कमी प्रमाणात दिसून येतात. नाही म्हणायला राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपली बांधणी ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे शहरामध्ये खूप चांगली केली होती. मात्र गेल्या काही काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला उतरती कळा लागली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील बेस काही प्रमाणात कमी झाला. नेमके किती उमेदवार, किती नगरसेवक शिवसेनेचे निवडून येतील असा प्रश्न आम्हाला गेल्या साधारणपणे 10 दिवसांपासून सातत्याने विचारला जातो आहे. मुख्यमंत्री ठाणे शहरामध्ये येत होते. मुख्यमंत्री नेमकी इथे कशा प्रकारची भूमिका वठवतात यावर शिवसेनेचं भवितव्य अवलंबून असेल असं काही प्रमाणात वाटलं होतं. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा जो प्रभाव दिसून आला होता तो यंदाच्या निवडणुकीमध्ये फार काही दिसून आला नाही. अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रविवारी सुद्धा मुख्यमंत्री अगदी अखेरच्या क्षणाला ठाणे शहरामध्ये आले आणि त्यांनी भाजपच्या बूथ प्रमुखांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. मात्र एवढं करून देखील ठाणे शहरामध्ये शिवसेनेची सत्ता येणार हे जवळपास सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ दिसू लागलं आहे. नेमक्या सीट्स किती येणार हा एक खूप मोठा प्रश्न आहे. ठाणे शहरामध्ये शिवसेनेच्या साधारणपणे 58 ते 62 एवढ्या सीट्स येतील, एवढे नगरसेवक निवडून येतील असं आमचं प्रेडिक्शन आहे. याला कारणं देखील तशीच आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे संपर्क प्रमुख, शिवसेनेचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे हे पायाला अक्षरशः भिंगरी लागल्यासारखे फिरत होते. एकेका वॉर्डामध्ये 2-2, 3-3 वेळेस एकनाथ शिंदे स्वतः जाऊन आले होते. त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मोठ्या प्रमाणात मोटिवेट केलं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून शिवसेना पुन्हा एकदा आपला हा गड अबाधित राखेल हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. परंतु काल जे 5% अधिक मतदान झालेलं आहे हे 5% मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात जातं हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे साधारणपणे 60 ते 62 जागा शिवसेनेला या निवडणुकीमध्ये मिळतील अशा प्रकारचा एक अंदाज आम्ही व्यक्त करीत आहोत. बघूया उद्याच्या निकालानंतर आमचा हा अंदाज कितपत योग्य ठरतो हे अगदी 24 तासाच्या आतच समजणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना हा क्रमांक 1चा पक्ष असेल हे आम्ही भाकीत नोंदवलेलं आहे. मग क्रमांक 2वर कोण असेल हा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. ठाणे महानगरपालिकेच्या क्रमांक 1मध्ये जेवढे कॉम्पिटिशन नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त कॉम्पिटिशन ही क्रमांक 2साठी असणार आहे. आणि या क्रमांक 2साठी सर्व मोठी पसंती आम्ही देत आहोत ती राष्ट्रवादी काँग्रेसला. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडझड निवडणुकी आधी झाली होती. माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर, विद्यमान विरोधी पक्षनेते श्री संजय भोईर यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक मोहरे हे शिवसेनेमध्ये दाखल झाले होते. अनेक मोठे नगरसेवक शिवसेनेमध्ये गेले होते आणि एवढं असून देखील राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही क्रमांक 2 देत आहोत. याचं कारण आमदार श्री जितेंद्र आव्हाड. आमदार जितेंद्र आव्हाड हे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अक्षरशः एक खांबी तंबू होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ आहे कळवा मुंब्रा. या कळवा मुंब्रामधून राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त यश अपेक्षित आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर माजी विरोधी पक्षनेते श्री नजीब मुल्ला यांच्या पॅनलमधून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या पॅनलमधून देखील राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या प्रकारची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे शहरातील अन्य काही भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गेली 10 वर्ष कार्यरत आहेत. त्या ठिकाणी ते खूप चांगली फाईट देत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस साधारणपणे 28 ते 32 जागांपर्यंत आपली ताकद घेऊन जाऊ शकेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त होत आहे. बघूया राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक 2चा पक्ष ठाणे महानगरपालिकेमध्ये होतो की नाही. साधारणपणे 28 ते 32 जागांचा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेससाठी आम्ही वर्तवत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस द्वितीय क्रमांकावर आहे म्हटल्यानंतर तृतीय क्रमांकावर कोण हा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा असणार आहे. साधारणपणे 23 ते 27 जागा या भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात पडतील अशा प्रकारचा एक अंदाज आम्ही व्यक्त करीत आहोत. भारतीय जनता पार्टीमध्ये देखील
मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग झालं होतं. अगदी घोडबंदर रोडला पुरुषोत्तम पाटील, त्याचप्रमाणे मनोहर डोंबरे, ठाणे पूर्वला श्री लक्ष्मण टिकवाणी, वागळे स्टेट परिसरामध्ये श्री संजय घाडीगावकर यांच्यासारखे अनेक मोहरे भारतीय जनता पार्टीने आपल्या गळाला लावले होते. आणि मग एवढं करून भारतीय जनता पार्टीच्या जागा किती वाढतील, तर आधी भारतीय जनता पार्टीच्या साधारणपणे 7 जागा होत्या. या जागा आता 27 पर्यंत वाढतील अशा प्रकारचा अंदाज आम्ही व्यक्त करत आहोत. ज्यावेळेस निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत भारतीय जनता पार्टी अत्यंत आत्मविश्वासाने या निवडणुकीला सामोरं जाईल अशा प्रकारचा एक विश्वास व्यक्त होत होता. मात्र ज्यावेळेस तिकीट वाटप जाहीर झालं त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळून आला आणि अनेक कार्यकर्त्यांनी बंड देखील केलं. अखेर या बंडोबांना पक्षश्रेष्ठींनी थंडोबा केलं. मात्र तरीही ती खतखत कार्यकर्त्यांमध्ये होतीच. आणि मग अशा वेळेस जो सायलेंट वोटर आहे तो भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी कितपत उभा राहतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. जे 5% मतदान वाढलेलं आहे, हे 5% मतदान जर भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात केलं, सुशिक्षित मतदारांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदीकडे बघून जर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला तर मात्र या 27च्या जागा साधारणपणे 30 पर्यंत वाढतील असा देखील आमचा अंदाज आहे. मात्र प्राथमिकदृष्ट्या बघितलं तर साधारणपणे 24 ते 27 जागा भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात पडतील असा प्राथमिक अंदाज आम्ही व्यक्त करत आहोत. शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यानंतर मग ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये प्रश्न पडतो तो काँग्रेस पक्षाचं भवितव्य काय असणार आहे त्याचा. काँग्रेस पक्षासाठी फारशी चांगली बातमी नाही. साधारणपणे 5 ते 7 ठिकाणी काँग्रेस पक्ष आपली ताकद दाखवून देऊ शकेल अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्ष एक दिलाने या निवडणुकीमध्ये उतरल्याचं चित्रच कधी बघायला मिळालं नाही. नाही म्हणायला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हातामध्ये निवडणुकीची सूत्र होती, परंतु खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्ष हा कधीही महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये सक्रियपणे दिसला नाही. वास्तविक ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळेस सत्ताधारी पक्षावर विरोधक अक्षरशः तुटून पडतात. मात्र काँग्रेस पक्षाकडून अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न झाल्याचं कधी बघायलाच मिळालं नाही. एकही पत्रकार परिषद, एकही आरोप या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून झाला नाही. आणि त्याच्यामुळे एक विरोधकांची जी स्पेस होती ही स्पेस पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे निघून गेली. एकीकडे आमदार श्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे हे सातत्याने शिवसेनेवर, भारतीय जनता पार्टीवर दर 2 दिवसांनी नवीन आरोप करत होते, पत्रकार परिषदा घेत होते. या माध्यमातून विरोधकांची एक स्पेस निर्माण करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला आणि त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये निश्चितपणे होताना दिसणार आहे. पण दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडनं मात्र अशा प्रकारचा एकही प्रयत्न झाला नाही. नाही म्हणायला नारायण राणे यांची सभा ठाणे शहरामध्ये झाली, किसननगर परिसरामध्ये झाली. राणे यांचा काही ठराविक ठिकाणी रोड शो देखील झाला. मात्र संपूर्ण ठाणे शहर ढळून काढण्यामध्ये काँग्रेस पक्षाला काही प्रमाणामध्ये अपयश आलं आणि त्याचा थेट फटका हा काँग्रेस पक्षाच्या जागांवर बसणार आहे. किसननगर परिसरातून, वागळे स्टेट परिसरातून काही मोजक्या जागा निवडून येतील, मुंब्रा परिसरातून काही मोजक्या जागा निवडून येतील, वर्तनगर परिसरातून विक्रांत चव्हाण यांच्या काही जागा निवडून येण्याची शक्यता राजकीय धुरीण व्यक्त करत आहेत. मात्र या व्यतिरिक्त फारशी काही यश हे काँग्रेस पक्षाला या निवडणुकीमध्ये मिळेल अशी अपेक्षा सध्या तरी दिसून येत नाही. मात्र पॉलिटिक्स इज गेम ऑफ अनसर्टन्टीज असं म्हटलं जातं. अशा प्रकारचा काही चमत्कार झाला तर कदाचित काँग्रेस पक्ष 2 आकडी संख्या गाठण्यामध्ये यशस्वी ठरेल. मात्र सध्या तरी साधारणपणे 5 ते 7 जागांवर काँग्रेस पक्षाला समाधान मानावं लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि ठाणे शहरामध्ये देखील राज ठाकरे यांचं प्रचंड उत्साहात स्वागत झालं. त्यानंतर मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 7 जागा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडून देखील आल्या. त्यानंतर काय झालं? त्यानंतर सातत्याने महानगरपालिकेतला मनसे आणि रस्त्यावरचा मनसे हे नेहमी वेगळेच दिसत राहिले आणि त्याच्यातून मनसेला गळती लागत राहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. मात्र शेवटी त्यांच्याकडे फक्त एक म्हणजे राजश्री नाईक यांच्या रूपाने एकमेव नगरसेविका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राहिल्या होत्या. मग ह्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा परफॉर्मन्स काय असेल? दिवा परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन मनसेने केलं होतं. 11 जागा दिव्यामध्ये ज्यावेळेस जाहीर झाल्या त्याच्यानंतर अभिजित पानसे यांनी त्या ठिकाणी उपोषण केलं, आंदोलनं झाली, अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आले. विशेष म्हणजे राज ठाकरे यांची या निवडणुकीतली एकमात्र सभा ही दिव्यात झाली. याच्यावरनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिव्याला किती सिरियसली घेतलं होतं हे यावरनं स्पष्ट होतं. मात्र 11 जागांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिव्यावर कॉन्सन्ट्रेट करत असताना दुसरीकडे ठाणे शहरामध्ये मात्र मनसेचं काहीच दिसून येत नव्हतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे शहर ऑप्शनला टाकलं आहे की काय अशा प्रकारचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. पत्रकार परिषदेत अविनाश जाधव आणि अभिजित पानसे यांना हा प्रश्न पत्रकारांनी विचारला देखील. मात्र आम्ही पूर्ण ताकद लावून या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत असं या दोघांकडून सांगण्यात आलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या निवडणुकीमध्ये किती जागा मिळतील हा एक खूप मोठा यक्ष प्रश्न आहे. मनसेचे नेते म्हणत आहेत त्यांना दिवा परिसरातून चांगलं यश मिळेल. ठाणे पूर्व परिसराकडून त्यांच्या काही अपेक्षा आहेत. या व्यतिरिक्त काही ठिकाणी त्यांचे उमेदवार खूप चांगली लढत देत आहेत. हे सगळं बघितलं तर साधारणपणे 2 ते 3च्या वरती मनसेचा आकडा जाणार नाही असं आम्हाला वाटतं. बघूया काय होतंय. या प्रमुख 5ही पक्षांनंतर अन्य आणि अपक्ष यांची काय स्थिती असेल? ठाणे शहरामध्ये काही ठिकाणी अपक्ष खूप चांगल्या पद्धतीने लढत देत आहेत. MIM हा एक महत्त्वाचा फॅक्टर कळवा मुंब्राच्या निवडणुकीमध्ये असणार आहे. या व्यतिरिक्त समाजवादी पार्टी आहे, बहुजन समाजवादी पार्टी आहे, हे देखील काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीची लढत देत आहेत. एकंदरीतच साधारणपणे अपक्ष आणि इतरांना 4 ते 6 जागा या निवडणुकीमध्ये मिळतील असा आमचा अंदाज आहे. बघूया ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वे दिलेला आहे हा कितपत यशस्वी ठरतो. गेल्या साधारणपणे महिनाभराच्या कालावधीमध्ये ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये फिरल्यानंतर, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर, नागरिकांशी चर्चा केल्यानंतर हा सर्वे आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. बघूया उद्या आपणच हा सर्वे निश्चितपणे पडताळून बघू शकता. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. तर मंडळी, ठाणे वर्तमानमधून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा आमचा प्रयत्न आहे. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान,
दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.